या महाराष्ट्राचे दिग्गज कवी सुरेश भटांची कविता होती की लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी, आपल्याच घरात हाल सोसते मराठी। आज ही वेळ बोलायची का आली, कारण हे जे सरकार आहे हे सरकारने जी हिंदी सक्तीची केलेली आहे शाळकरी मुलांपासून पहिली ते पाचवीच्या मुलांना ज्यांना सु आणि स करण्यासाठी ज्या दोन गुंब करण्यासाठी ही विचारावं लागतं, सांगावं लागतं। आणि एका ठिकाणी सांगताय की मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि एका ठिकाणी सांगताय पहिलीपासून मराठी तुमची ही सक्तीची झाली पाहिजे, हिंदी ही सक्तीची झाली पाहिजे। ती बिचारा लहान मोठ्याने करायचं तरी काय? हे नक्कीच माझा महाराष्ट्र आहे, हे माझं पुरोगामी महाराष्ट्र आहे, जिथे संतांची भूमी तुम्ही मांडली जाते, तिथे मातृभूमीला तुम्ही वंदन केलं जातं। त्या मातृभूमीमध्ये ही हिटलरशाही का? आज ह्याच विरोधामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामार्फत आज एक आंदोलन करण्यात आलं। जो GR कॉपी शिक्षण मंत्र्यांनी जी काढली होती त्या GRची आज होळी करण्यात आली होती। नक्की इकडच्या शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, युवा नेतृत्व जे आहेत, नक्की त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ। मागणी हीच आहे, लहान बाळांवर ही सक्ती करण्यात यावी नाही। आमच्या टायमाला जशी 5वी पासून आम्ही स्वीकारली होती हिंदी, त्याचप्रमाणे आजच्या तारखेला सुद्धा 5वी पर्यंत 5वी पासूनच ते करावं। पहिलीच्या मुलांवर एवढा ओझा ऑलरेडी आहे, त्यावर अजून ओझं लादणं आणि त्यांचा जो एजेंडा आहे त्यावर त्यांनी ते अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणं आणि हिंदीची सक्ती करून मराठीला दाबण्याचा प्रयत्न करणं हे आम्ही होऊ देणार नाही। या महाराष्ट्रामध्ये आपली मातृभूमी जी मराठी आपण जिला आई म्हणतो त्या आईला परकी करण्याचं काम हे सत्ताधारी करतात। हे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटामार्फत फक्त आंदोलन हेच करणार आहे की रस्त्यावर उतरून रस्त्यावर आता येणाऱ्या काळात 5 तारखेला तुम्हाला मोठं आंदोलन तीव्र स्वरूपात दिसणारच आहे, त्यात काय वादच नाही। अख्खा मराठी समाज, कुठलाही पक्ष नाही तर अख्खा मराठी समाज एकत्र येणार आहे, त्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत आणि सोमवारपासून त्याची तयारी चालू होणार आहे आणि त्याचं आयोजन चालू होणार। 5 तारखेला तुम्हाला दिसणारच आहे। 5 तारखेच्या आंदोलनासाठी मीरा भाईंदरकरांना काय आव्हान करा? मीरा भाईंदरला मोठ्या प्रमाणात जेवढेही मराठी आपले बांधव आहेत, मीरा आणि युवक असतील, वयोवृद्ध असतील, लहान असतील, जेवढे असतील, आपल्या मराठी मातृभाषेसाठी आपल्याला पुढे यावं लागेल। ही जी आपली मोहीम आहे आता जेव्हा हे आपल्याला पुन्हा एकदा करावं लागणार आहे, कारण हे महाराष्ट्रात 3 तुकडे पाडल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई हे असे महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबई असे 3 तुकडे पाडल्याशिवाय केंद्र सरकार राहणार नाही। यांच्या एजेंडाचा भाग आहे आणि हे काही पावलं आहेत ही जे टाकतायत, त्यामुळे मराठी माणसाला मुंबईला वेगळं करण्याचा हा घाट मांडलेला आहे। त्यासाठी आपल्याला तीव्र विरोध करायला लागणार आहे। ती माणसाला मराठीसाठी या आंदोलन करावं लागतात, ही मोठी शोकांतिकेची गोष्ट आहे। आणि आज खऱ्या अर्थाने आम्ही हिंदीच्या विरोधात नाही तर हिंदी सक्तीच्या विरोधात आहोत। आणि आज सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जो आदेश दिलेला की प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शाखेवरती असेल किंवा इतर, आम्ही मीरा भाईंदरचे जिल्हा प्रमुख प्रभागाचे म्हात्रे यांच्या आदेशानुसार आम्ही तो GR काढला सरकारने, त्याचा आम्ही इथे जाळपोळ केली आहे, त्याच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात आम्ही गेलेलो आहोत। आणि हिंदी सक्ती आम्ही कधीच मान्य करणार नाही। 5 तारखेला जे आंदोलन होणार आहे मीरा भाईंदरच्या मराठी जनतेला तुम्ही काय आव्हान करा? मी मीरा भाईंदरची जेवढे मीरा भाईंदरच्या बाहेरील मी आज तुम्हाला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच आवाहन करेन की येणाऱ्या 5 तारखेला आपली अस्मिता आहे, आपलं मराठी आहे आणि मराठी टिकवायची असेल तर आज येत्या 5 तारखेला सर्वांनी आपल्या मित्रपरिवाराला आवाहन करा, आपली सुट्टी काढा आणि त्या मोर्चाला सहभागी व्हा आणि या सरकारच्या विरोधात आपल्याला आवाज उठवायचा आहे। शेवटचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी पण हिंदुत्व जवळलं होतं, पण त्यावेळी भाषेचा त्यांच्यावरती जोर लावला नव्हता। हे कोणतं हिंदुत्व की ह्या हिंदुत्वाच्या पाठीमागे भाषेवरती जोर दिला जातो? कसं आहे, हे जे सरकार आहे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेलंच नाहीये। मी हेच बोलतोय, त्यांना कळलं, त्याने फक्त महाराजांचा फोटो लावून त्यांनी राजकारण केलेलं आहे। त्या सरकारला, त्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री आणि जेवढे नेते आहेत आणि जेवढे मंत्री आहेत त्यांना एवढं सांगेन की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे अगोदर त्यांचा अभ्यास करा आणि ते आत्मसात करा आणि निर्णय घ्या, एवढंच सांगेन। आणि येणाऱ्या 5 तारखेला सर्व मराठी जनतेला आवाहन करतोय की आपण ताकदीनिशी जायचंय। हिंदी चालवण्यासाठी दडपशाही चालते, तुम्हाला काय सांगाल, हिटलरशाही कुठेतरी आहे का? हो, नक्कीच आहे। तुम्ही इतर राज्यामध्ये जर तुम्ही बघाल तर तिकडे हिंदीची सक्ती नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये का? तुमच्या गुजरातमध्ये चालवा, तमिळनाडूमध्ये चालून दाखवा, तिकडे नाही चालणार हिंदी वगैरे। महाराष्ट्रामध्ये हिंदी का? हिंदी आम्ही मान्य केली आहे, जसे आपले दीपेश भाई बोलले की 5वी पासून आम्ही पण हिंदी शिकलेलो आहोत, पण पहिलीपासूनची सक्ती कशाला पोरांवर? आणि ऑलरेडी त्यांच्यावर एवढं प्रेशर असते, अजून एक तुम्ही सब्जेक्ट त्याच्यावर टाकणार, मग ही सक्ती कशासाठी? आणि ते पण महाराष्ट्रामध्ये आणि निवडणुकीच्या वेळेला, म्हणजे तुम्हाला बडकावडकीचं राजकारण जर करायचं असेल तुम्ही विकासाचं राजकारण करा ना। विकासात तुम्ही शून्य आहात, फक्त हिंदू मुस्लिम हे जाती बाती, आता ही हिंदी भाषेची सक्ती, ह्याच्यावर कसलं राजकारण करत आहे सरकार? हे सरकार अतिशय दडपशाहीचं सरकार आहे, काही करत नाही, फक्त सक्तीचे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो।
विनायकासाठी शिवसेना आणि ठाकरे ब्रँड नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि या विषयावर पण दोन्ही ठाकरे बंधू 5 तारखेला एकत्र येणार आहेत आणि महाराष्ट्र मराठी माणसाची शक्ती आहे ती महाराष्ट्र बघणार आहे आणि या दिल्लीच्या बादशाह समोर जे झुकतायत हे फडणवीस सरकार आणि जे बाकीचे लोक आहेत त्यांना हा धडा असणार आहे। 5 तारखेला आपण बघाल की मराठी माणूस मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहणार आहे आणि मी सर्व आपल्या मराठी बांधवांना विनंती करतो की आपण मोर्चाला सहभागी व्हावं। नक्कीच वेगळं बघायला मिळणार आहे। येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल की महाराष्ट्रात 2 शक्ती 2 सेना एकत्र येऊन हे जे सगळे जे परप्रांतीय आहेत जे मास दाखवतात तिकडे त्यांचा मास उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि मुळात हे जे लोक सांगतायत की यांना हिंदी महापौर बसवणार किंवा कोण यांना हे बळ मिळतं कुठून? यांना बळ हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडनं मिळत आहे। काय गरज आहे महाराष्ट्रात तुम्हाला हिंदी भाषा सक्तीची करायची? तामिळनाडूमध्ये करा, स्वतःच्या गुजरातमध्ये गुजराती केली नाही आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी सोडून हिंदी करायला चाललेत। हे मराठी माणूस बिलकुल कदापि खपवून घेणार नाही। येतो झाकी हे 5 तारखेला पुरा पिक्चर दाखवणार आणि महाराष्ट्र हातवून टाकल्याशिवाय राहणार नाही लोकांना। आमच्या साहेबांनी सांगितलंय, ठाकरे साहेबांनी सांगितलंय हिंदी तर इथे लागू दिलीच जाणार नाही आणि एक मराठी माणूस म्हणून आमचं शिक्षण मराठीमध्ये झालंय आणि हे बीजेपी वाले काय करतात इकडचं स्थानिक नेतृत्व बघाल ना तर आता रिडेव्हलपमेंटचा प्रोग्राम काढला, पत्र वाटले हिंदीमध्ये वाटले। अरे कसले हिंदीमध्ये पत्र वाटतात? आम्ही इथे मराठी माणसं आहोत, मराठीमध्ये सगळं करा आणि इथे मराठीमध्येच सगळं होणार हे तुम्हाला एकदम क्लिअर कट सांगतो। इथून पुढे भारतीय जनता पार्टीला 0 मतं मिळणार मराठी माणसांकडून, कारण की अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी घडल्यात जिथे हिंदी भाषिकांना पुढे केलं जातं प्रत्येक गोष्टीमध्ये। आता तुम्ही जैन पिढीचा विषय काढला, जैन पिढीचा विषय निघाला, त्याच्यामध्ये गुजरातच्या समाजामध्ये जाऊन तिथे त्यांना लोकांना भरती करतात जॉबमध्ये। हा कुठला प्रकार आहे? तर एक स्थानिक युवक म्हणून एक मराठी माणूस म्हणून मी याचा कडक निषेध करतो आणि इथून पुढे जर महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची भाषा ही त्रिशक्तीय भाषा तुम्ही जे सांगताय ती साफ चुकीची आहे। इथून पुढे मराठी माणसांचाच विजय होईल आणि मुंबई महानगरपालिका असू द्या किंवा मीरा भाईंदर महानगरपालिका असू द्या इथे मराठी माणसाचं वर्चस्व राहील आणि महापौर हा मराठीच होईल। ही जी मराठी सक्ती आहे हे एक फार मोठा कट कारस्थानाचा भाग आहे। संघाची एक भूमिका आहे, एक देश आणि एक भाषा, ह्या भूमिकेला अनुसरून गोवळकरांची जी विचारसरणी होती ती आमच्यावर लादण्याचे प्रयत्न चाललेले आहेत। मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही। त्यांना दक्षिणात्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ह्या 2च ठिकाणी जरा त्रासदायक वाटतोय। उत्तर प्रदेशामध्ये तर त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणून दक्षिणात्य आणि महाराष्ट्र कसा दबला जाईल याच्यासाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे आणि हे पहिलं पाऊल मराठी माणूस उधळून लावल्याशिवाय राहणार नाही। आणि दुसरी माझी महत्वाची म्हणजे आमच्यातलेच काही लोक मराठी आणि महाराष्ट्रातील आमच्या इथला स्थानिक प्रतिनिधी ज्या वेळेला मीरा भाईंदरमध्ये घुसताना म्हणतो की आमच्या ओठावर ही हिंदी येते, ही फार शर्मेची बाब आहे, आम्हाला ते खूप लांछनास्पद आहे। कृपया त्यांनी समजून घ्यावी, मराठी माणसाची भावना समजून घ्यावी आणि याच्यावर पुढील काळात भाष्य करावं। मी महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो। महाराष्ट्र सरकारने मराठी माणसाचा आवाज ओळखून घ्या, नाहीतर त्याला फार मोठ्या किमतीला पुढे जावं लागेल। ही माझी भूमिका आहे आणि 5 तारखेला सगळ्यांना येण्याचं आम्ही आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पक्ष आहे आणि ओरिजिनल पक्ष काय होता मगाशी पावसात उतरला तुम्ही शिवसैनिकांनी बघितलं असेल आणि हिंदी सक्ती आज गेले 50 वर्ष 53 वर्ष 55 वर्ष शिवसेना ही मराठी माणसासाठी लढते आणि काही लोकांनी स्टंट केले असतील, काय भाजपाने इलेक्शनच्या वेळात जे त्यांना जसं जमलं तर त्यांनी स्टंट केले, पण मराठी माणसाला देखील आज कळलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष मराठी माणसासाठी हा रस्त्यावर उतरणारा पक्ष आहे। तुम्ही मगाशी बघितलं की बहुतेक शिवसैनिक उतरले होते। खरं तर आज कोणती निवडणूक नाही, कोणती इलेक्शन नाही, काय नाही, पण शिवसैनिक आज देखील मराठी माणसाच्या आणि आपल्याला खरंच जर मराठी टिकवायची असेल, महाराष्ट्रात मराठी टिकली असेल तर सगळ्या ठाकरे ब्रँडनी एकत्र येऊन तुम्हाला 5 तारखेला दिसेल की शक्ती काय असते, ठाकरे ब्रँड काय असतं 5 तारखेला दिसेल आणि हिंदी शक्तीच्या विरोधात आम्ही सगळे शिवसैनिक हे मराठीच्या पाठीत ठामपणे उभे आहोत।